बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरिया जिल्हाध्यक्ष वर्षा आता हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले. विषय आपला महत्वाचा एक होता की सोनवणे कुटुंबावरती जे बाजार समितीने जे त्यांच्या जागेवरचं जे शेड होतं किंवा जे टपरी होती ते काढून नेलं, तर त्याच्या विरुद्ध बाजार समितीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे ही एक आमची पहिली मागणी होती. त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी होती आमची की ज्या पोलिसांनी तिथं पोलीस संरक्षण दिलं आणि त्या पोलीस संरक्षणामधून जी टपरी हलवली आणि त्याच्यावरती त्यांच्यासमोर एखाद्या गरिबावरती अन्याय झाला तरी पोलिसांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही. तिथं ज्यावेळेस पोलीस आले तर पोलिसांना दिसलं की इथं भांडणं होत नाही, एखाद्या गरीबाचं घर इथून किंवा दुकानीतून चाललंय ते पोलिसांना माहीत असू सुद्धा पोलिसांनी वरिष्ठांना न कळवता तिथल्या पोलिसांनी त्या बिचाऱ्याची टपरी त्यांनी तिथं चोरून नेली किंवा तो एक मीटर होता सरकारी तो एक नेला. तर अशी आमची पदाधिकाऱ्यांची अशी म्हणणं आलं की बाबा त्याच्यावरती योग्य ती कारवाई ती जर तुम्ही केली तरी काही अडचण आमचं काही म्हणणं नाही, त्या गरीबाला न्याय मिळावा एवढंच फक्त आपलं म्हणणं होतं. त्यासाठी सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले. बाकी आता तुम्ही आम्हाला या दोन ज्या गोष्टी आहेत आमच्या महत्वाच्या त्या जर तुम्ही पदाधिकाऱ्यांबरोबर जर शॉर्ट आउट जर केलं तर जरा बरं होईल. आता ती जागा कोणाची आहे, PWDची आहे किंवा बाजार समितीची आहे किंवा कोणाची हा विषय नंतरचा आहे, परंतु तिथं ती घटना घडली हे सत्य. तुमचे अधिकारी तिथं होते, पोलीस प्रशासन तिथं होतं, त्यांनी पाहिलं, त्यांच्या समोरून त्यांची टपरी नेली, सगळ्या बाकीच्या गोष्टी नेल्या, हे 100% झाले. तर आमचं म्हणणं एवढंच होतं की तुमच्या पोलीस प्रशासनाच्या अतिरेकीखाली ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या नव्हत्या पाहिजे. तर तुम्ही फक्त आम्हाला जर त्या गोष्टी त्या पद्धतीने जर न्याय दिला तर आम्हाला बरं वाटत, कारण ते घडलंय जे सत्य आहे ते तिथं तुमच्या सोबत तुमच्या अधिकारी जे आहेत त्यांना माहिती आहे की पोलिस तिथं गेली, तिथं ते काम चालू होतं. मग पोलिसच्या संरक्षणामध्ये त्या गरिबावरती अन्याय झाला. बरं ती न्यायालयीन बाब होती ती अजून स्टॉप होती. तिथं गेल्यानंतर त्या जी माणसं तिथं गेली त्यांनी तुम्हाला कळवलंच पाहिजे होतं की इथं एका सर्वसामान्य माणसाला अन्याय होतो, त्याची टपरी इथून उचलली जाते, तुम्ही लवकरात लवकर इथे या, म्हणजे आपण समोरच्या आणि इकडचे हे दोन्ही आपण आतमध्ये टाकू आणि नंतर विचार करू की बाबा काय झाले. शहानिशा न करता त्या गरीबावरतीच अन्याय झाला, ते एकट्यावरतीच. एवढंच आमचं म्हणणं होतं की तुम्ही त्याची जर आता एवढ्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला कल्पना आली असेल की नक्की काय घडले काय नाही. आता पोलीस दरवेळेस काय म्हणतात, आमचं काम न्यायालयाचं नाही, आमचं काम आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून काम करायचं. तिथं जर आपण ज्युडिशियल पॉवर आपल्याकडे नाही की आपण या गोष्टी लगेच केल्या पाहिजे. ज्या संविधानिक पदावरती तुम्ही बसले तर तिथं जे पोलीस होते त्यांचं काम होतं की हे जरा चुकीचं दिसतंय, आपल्याला वरिष्ठांना कळवलं पाहिजे. जेव्हा वरिष्ठांनी त्यांना इथून रवाना केलं तर त्यांनी ते कळवलं, त्याचं दुःख आहे आम्हाला की जे PSI होते, काय नाव होतं त्यांचं, श्रवण PSI पवार साहेब इथं होते. तर ते पवार साहेबांचं काम होतं की ते MPSC पास झालेला माणूस आहे जो संविधानिक पदावरती बसलाय, त्याला जर जेव्हा तू विचारतो ना 5-10 मिनिटांनी बाबा तिथं सिच्युएशन काय झालं काय नाही, हे त्यांनी त्यांच्या कामामध्ये कुसूर केलाच आहे. त्यांनी जर तिथं ते स्टॉप केलं असतं तर एवढं प्रकरण वाढलं नसतं आणि त्या गरिबावरती अन्याय झाला नसता. आणि अख्ख्या त्या परिसरामध्ये तेवढा एकच फक्त SC कॅटेगरीचा माणूस होता की त्याची त्यांनी टपरी उचलली. टपरीत जर उचलायची होती किंवा अतिक्रमण जर काढायचं होतं तर इथून तिथून सगळ्यांची अतिक्रमण काढली पाहिजे होती. पण 2009 साली ज्यावेळेस PWDने त्यांना पत्र पाठवले की सदर तुमची ही जागा आमच्या अतिरेकीखाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचे अतिक्रमण काढा, हे कोण म्हणते, PWD म्हणते. मग बाजार समितीचे काही पदाधिकारी काही अधिकारी यांनी त्यांची टपरी न्यायचा काही विषयच नव्हता. हे फक्त आम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा सांगत, आता तुम्हाला आता बाकीचे बाईट आले असतील, बाकीचे तुमच्या सगळ्यांनी तुमच्या गोपनीयवाल्यांनी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी, तर आम्हाला तुमच्याकडनं आशायचं आहे की आता RD मॅडम पण इथं आल्या की मानची म्हणणं एवढंच आहे की त्या सर्वसामान्याला माणसाला जो अन्याय झाला त्या अन्यायाला तुम्ही न्याय द्यावा.
त्याच्यासाठी वरिष्ठ झाले. आता वरिष्ठ सुद्धा म्हटले की आपल्याला आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं, तुम्ही अचानक का तुम्ही स्तब्ध होताय, का थांबताय? 11 वाजताचं आंदोलन होतं, बरेच बाकीचे पदाधिकारी आपण थांबवले, त्यांना येऊन दिलं नाही, म्हटलं नाही आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे साहेब की तुम्ही आम्हाला न्याय द्यायचा. म्हणून कोणत्याही प्रकारचं मोठं आंदोलन न करता तुमच्यासमोर समंजसपणाने संविधानिक पद्धतीने न्याय मिळावा एवढीच तुमच्याकडनं फक्त अपेक्षा, आणि ते तुम्ही आम्हाला देणार अशी आम्हाला खात्री. सगळ्यांची ओळख करून द्या. सुरेश मोहिते साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. मी आनंद साळवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत. आनंद जाधव एकलव्य संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष. त्यानंतर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोरकर आणि सर्व पदाधिकारी. सर, आता मी बोलतो थोडक्यात. म्हणजे आम्हाला जी तक्रार आली, आता आम्ही त्या दिवशी मीटिंगमध्ये होतो आणि आमच्या पोलिसांना हायकोर्टात सुद्धा निर्देश आहेत की जर एखादं अतिक्रमण होत असेल तर पोलिसांनी तात्काळ जाऊन तिथं मदत द्यायची, त्या ठिकाणी जे संबंधित असतील तर. आणि जर पूर्वी झालेलं आहे काय आणि ते काढायचं आहे तर त्याला जे रितसर आहे प्रोसिजर, म्हणजे वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणे, तिथून मंजुरी घेणं, संबंधित डिपार्टमेंटचे कर्मचारी हजर राहणे आणि नंतर मग ते काढणं, हे जुनं असेल तर. आता इथं आम्हाला कॉल काय आला की अतिक्रमण चालू आहे सध्या, बरोबर आहे, आणि ते अतिक्रमण चालू आहे असा कॉल आला नाही, तो फोन केला आणि अर्ज पण आला आम्हाला. त्यामुळे आम्ही तिथं पोलीस पाठवली. पोलीस पाठवल्यानंतर तिथं आम्ही कुणालाही तिथं अतिक्रमण तिथं लांब जे आहे ते नवीन चालू दिसलं तिथं पोलिसांनी, त्यामुळे पोलिसांनी काय हस्तक्षेप केला नाही. साहेब, बरोबर पहिली आहे. गोष्ट, एक्सक्यूज मी, पहिली गोष्ट तुम्हाला बौद्ध समाजाचंच पहिलं कसं दिसलं? हे कोण आणि समाजाचं आहे काय बघा, माहित नाही आपल्याला. आम्हाला बघा तर कसं झालं की तिकडं मला माहिती, माझ्या माहितीनुसार बाकीच्यांची दुकानं तशीच आहेत. PWDचं असू द्या आणि अजून आम्ही काढलेलं नाही ते साहेब, आम्ही काढलेलं नाही ते. लेट मी फिनिश फर्स्ट. जर बाकीचे तसे राहतात आणि एक बौद्ध समाजाचा, आय कॅन, मला ते आवडत नाही दलित बिलित बोलायला, मला फक्त बौद्ध, मी त्याच्या संदर्भात आणि वंचित असेल तर त्याच्या संदर्भात आम्ही बोलत असतो. मला हे जातीभेद करायला आवडत नाही. पहिली गोष्ट जर तिथे दुकान होतं, PWDचा जो काय त्याचा कर होता, त्याचं काय भाडं होतं ते भरत होते वेळोवेळी, मग हे तोडायचा प्रश्न कसा आला? आणि विशेष म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी त्याला प्रोटेक्शन देत आहे, दॅट इज द रॉंग. तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं असं त्या मालकाचं प्रोटेक्शन म्हणून नाही त्याला तुम्ही अटक केली का त्यांना बोलायचं. दुसरी गोष्ट की त्याच्यावर PWDचं होतं ना, तर मी सांगतो ठामपणे तुम्हाला, ह्या पोलिटिशियनला सांगतो, PWDचं हलवली असते पूर्ण महामंडळ त्यांचं हलवलं असतं. ती जागा PWDची नाही साहेब. आम्ही आम्ही आता- चौकशी केलेली आहे. नोटीस आहे. ती जागा PWDची नाही. मग कोणाची? त्याचे आमच्याकडे नाही, पत्र नाही, आहे. ऐका ना, तुम्हाला आहे, मी ते सांगतो, दाखवते मी ती तुम्हाला. पीडब्ल्यूडीची, ऐका, पीडब्ल्यूडीचं असं म्हणणं आहे की 12 मीटर रस्त्याच्या सेंटर पासून 12 मीटर डावीकडे आणि उजवीकडे जर ती त्या जागेच्या मध्ये जर असतील तर ती पीडब्ल्यूडीची जागा होते. पीडब्ल्यूडीची जागा होते. बोला 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 बोला. हा, आता त्याच्यामध्ये यांनी ज्यावेळेस मार्केट हे जे काही प्रकरण झाल्यानंतर माझ्याकडे अर्ज दिल्यानंतर मी खाली तो अर्ज चौकशीला दिला. तर आमच्या इथले गिजरे हवालदार आहेत, त्यांनी ती चौकशी केलेली, स्टेटमेंट घेतले, सगळं घेतलं. तर मार्केट कमिटीचं असं म्हणणं आहे की ती जागा जी आहे ती 7, 12 आणि 8 हा आमच्या मालकीचा आहे. चेक केलं. बरोबर आहे का? नकाशा पण आहे. नकाशा पण आहे त्यांच्याकडे, भूमी अभिलेखचा, त्याच्यामुळे ती जागा आमची मालकीची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, मार्केट कमिटीचं असं म्हणणं आहे, आम्हाला मार्केट कमिटी आणि हे सगळे सारखे आहेत, आम्ही निपक्षपाती काम करतो आहे. तर याच्यामध्ये मार्केट कमिटीकडे पण चौकशी केली आम्ही. मार्केट कमिटीचं असं म्हणणं आहे की यातील सोनवणे जे आहेत, प्रदीप सोनवणे यांच्या बंधूंना आम्ही दिलेली आहे जागा ती, आणि ते बंधू एक्सपायर झालेले आहेत. आणि 2012 मध्ये, बरोबर, 2004 ची यांच्याकडे एक पावती आहे. 2004 ची एक पावती त्यानंतर आहे. एकही पावती नाही त्यांच्याकडे. त्याच्याकडे 2009 ची पावती जी आहे त्याच्यात खाडाखोडा आहे. आणि यांनी दर 11 महिन्याला तो करार करायला पाहिजे दुकानाचा आणि टॅक्स भरला पाहिजे, ते भरलेला नाही आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तो जो यांचे 2012 सोनवणे 2012ला
सोनवणे बंधू यांचा जो मुलगा आहे त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे नगरपालिकेविरुद्ध की हे अतिक्रमण काढू नये. आता पोलिसाला काही माहिती नव्हतं की नगरपालिकेची जागा आहे का PWD ची जागा आहे किंवा याची जागा आहे. आता PWDचं जे आहे त्यांनी ते सर्वे पण केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ती जागा आमच्या अंडर येत नाही, ती मार्केट कमिटीच्या अंडर येते. आता 70 सेंटीमीटर आहे ना जागा ती फक्त त्यांच्या त्यांच्या PWDच्या म्हणजे जे शटर लागलेलं आहे त्याच्यात 70 सेंटीमीटर आमच्याकडे येते जागा म्हणजे. आता ही जी दुकान जे आहे पांढरपूर ही 5 बाय कितीची दिलेली 5 बाय 5 फूट आकाराचं 5 फुटाची दिलेली आहे आणि ही गेल्या 4-5 वर्षापासून बंद स्थितीत असल्या कारणाने यांनी कर पण नाही भरला आणि यांना ते अतिक्रमण करू नये असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे. कोणाच्या जे मार्केट कमिटीचं आहे की आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे की हे अतिक्रमण तुम्ही करू नका, आमची परवानगी घ्या आणि मग अतिक्रमण करा. बरं, आता अतिक्रमण काढायला सांगितलं त्यांनी तर त्याच्यामध्ये जे काही 6-7 कर्मचारी होते त्याच्यामध्ये मराठा होते, मुसलमान होते, बौद्ध समाजाचे लोक होते, असं प्रकार आहे. 2 मिनिटं घेतो. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी ते काढलेलं आहे. प्रथमतः तो अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिक्रमण काढायचं आहे का हे पहिलं आपण याच्यावर चर्चा करू. नाही आहे ना नाही, त्याचं कुठल्या- कलम ऐका ना कुठल्या- त्याच्या कलमाखाली दाखवतो ना ते आणा ना ते. त्यांनी इंटिमेशन कलेक्टरला दिलं का, जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकाऱ्याला इंटिमेशन दिलं का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण कुठलाही कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा कुठलीही संस्था आपल्या हाताने अतिक्रमण काढू शकत नाही आणि ते जर काढलं तर त्यात कायदा हातात घेतला असं होतंय साहेब. आणि त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन मागितलं त्यावेळी की आम्ही असं असं अतिक्रमण काढतोय आणि तुम्ही प्रोटेक्शन दिलं त्यांना, ते पण चुकीचं आहे. आम्ही पण अभ्यास केलेला आहे, आम्ही पण संपूर्ण माहिती घेतलेली आहे प्रकरणाची. तर त्यांनी जे इंटिमेशन आहे ना ते अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलं पाहिजे. ऍक्च्युली अतिक्रमण काढायचं हे अप्पर जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे. तुम्ही इंटिमेशन द्या, तुम्ही तसे प्रोसिजर फॉलोअप करा आणि त्याच्यानंतर सर मला 2 मिनिटं मला बोलू द्या. प्रोसिजर फॉलोअप करा. त्यांचं पत्र आल्यानंतर आलं लक्षात, नंतर तुम्ही त्यांनी त्यांच्याकडे स्क्वॉड नसेल, त्यांच्याकडे कोणती टीम नसेल आलं लक्षात, तर तुम्ही तसं त्यांना पत्र करा की तो अधिकार आम्हाला आहे का, आम्ही काढू शकतो का. साहेब आम्ही 100% शुअर आहे तो अधिकार त्यांना नाही, त्यांनी चुकी झालेली आहे. तर आमची एक मागणी आहे त्यांच्यावर ना, आम्ही बोलत नाही अट्रॉसिटी, त्यांच्यावर जे काही नियमाने कायदेशीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. कारण 25 वर्षाचं साहेब एक विचार करा, एक कुटुंब आहे, ठीक आहे बौद्ध असेल या कोणी असेल तो भाग नाहीये, पण 25 वर्ष उदरनिर्वाह त्या कुटुंबाचा चालतोय याच्यावर आणि 25 वर्षानंतर तुम्ही ते तोडताय. तर साहेब शेवटी जे झोपडपट्टीत लोक इतर ठिकाणाहून येतात ना, हे 10 वर्ष उद्या 5 वर्ष उद्या त्यांना सुद्धा तुम्ही पर्यायी जागा देता किंवा त्यांचे पर्यायी सोयी करता. आज 25 वर्ष दलित कुटुंब तिथे आपला उदरनिर्वाह करते आणि तिथे तुम्ही तडफातडफी तोडता तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगून. तर त्या कर्मचाऱ्यांना अधिकार आहे का किंवा बाजार समिती. ऐका ना, पहिला मुद्दा असा आहे की ज्यावेळेस कॉल येतो तर कायदा व सुव्यवस्था होऊ नये. ऐका, पोलिसाला ती जागा कोणाची, पोलिसाला काही घेणं देणं नाही. पहिला प्रश्न मी सांगतो तुमचा. पोलिसाला कॉल आला, वरिष्ठांनी पाठवलं, तिथं ते थांबले. ऐकून घ्या, आता हे नवीन अतिक्रमण होतं. नवीन अतिक्रमण असल्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अतिक्रमण करू नका, असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे. तुम्ही ते करू नका म्हणून त्यांनी ते काढलं. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये 5 बाय 5 फूट आकाराची जेव्हा टपरी होती त्यावेळेस त्याच्या संदर्भात त्यांचं काहीच म्हणणं नाहीये. 5 बाय 5चं जे आहे ना, एक्स्ट्रा 20 बाय त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी त्याच्यात व्यवसाय करावा, त्यांनी आणि टॅक्स भरावा, आम्ही मदत करायला तयार आहोत. 20 बाय 12 लक्षात घ्या. वाढलेलं आहे ते चुकीचं आहे ना. मग तुम्हाला भाड्याने जागा दिली, परत तुम्ही आणखी तिथं वेगळं आणखी बांधणार, ते नाही ना. असं तुमच्याकडे साहेब तक्रार आली ती कोणाची आली, सचिव प्रोटेक्शन मागलं, प्रोटेक्शन म्हणजे असे जो अतिक्रमण चालू आहे. उत्पन्न बाजार समितीचे सचिव बरोबर, तुमच्याकडे लेखी आली तक्रार, ठीक आहे ना. त्यांची सही आहे सचिवची, ती आम्हाला कॉपी जरा द्या प्लीज देतो ना. सचिवची. कारण आम्ही महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम करतो, राष्ट्रवादीचं अजितदादाचं. आम्ही कोण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोण सभापती किंवा कोण त्याला काही अधिकार नाहीये हे तुम्हाला सांगतो. कोणाचा दबाव जर तुमच्यावर साहेब विनंतीपूर्वक सांगतो, तुमच्यावर जर कोणाचा दबाव असेल नाही, दबाव नाही, याच्यामध्ये त्यांची दबाव नावं बिलकुल सांगा. नाहीये. ऐका, त्यांची नाही नावं नाही, सांगा. नावं सांगायची गरजच, दबावच नाही तर नाही, नावं नाही, येणारच आम्ही नाही. कायदेशीर करतो ना साहेब, असं नाही.
तुम्ही बसा, तुमच्या हाताला त्रास होतोय, तुम्ही बसा. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, जर इंटिमेशन आलं त्याला स्टॉप केलं तुम्ही, कृषी बाजार समितीचा हा रिझल्ट होता, त्यांनी जर तुम्हाला रायटिंगमध्ये दिलं असेल तर ते रायटिंगचं एक आम्हाला तुम्ही दिलं तर मेहरबानी होईल. बरोबर ते आहे, रायटिंगचं देऊ आम्ही. बरोबर आहे. संविधानिक पद्धतीने जाऊया आपण, बरोबर माहिती आहे. अधिकाऱ्यांमध्ये तुम्हाला- मी आता संविधानिक पद्धतीत जातो, कारण मग कसं बाळासाहेबांची जी सगळी बुद्धिमत्ता सगळी बाळासाहेबांची, बाळासाहेब आंबेडकर. पहिली गोष्ट आहे की तुमच्या कार्यालयात कुठे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब दिसत नाही, त्या बाई दिसत आहे. कुठं आहे? संविधान नाही, पण त्यांची प्रतिमा पाहिजे. बाबासाहेबांमुळे आपण सगळं करतो छत्रपती, ती नाही गोष्ट. ही गोष्ट मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, या पोलीस स्टेशनला 2 प्रतिमा आणून द्या, जेणेकरून हे प्रशासन त्या फोटो लावतील आणि त्याला विनम्र अभिवादन करतील. दुसरी गोष्ट की अशी की तुम्ही ही जी कारवाई केली, अशी आम्ही एवढे बुद्धिमान नाही, कायद्याचं नॉलेज तुम्हाला आहे, थोडंफार वाचून येतं आम्हाला, ते भाग वेगळा आहे, पण त्याच्यावरती तुम्ही दिवस रात्र स्टडी करता. या माध्यमातून जी कारवाई झालेली आहे चुकीची झालेली आहे. आणि तो जो तुम्ही आता साहेब बोलले की जो कर भरला नाही, तो करोनाचा पिरियडमध्ये, करोनाचा काळ होता, त्यावेळेस माणसांकडे पैसे नव्हते. आज बँकांमध्ये बँकेची थकीत आहेत कितीतरी ठेकेदार आहेत. काही ठेकेदारांना आम्ही त्यांचा गुच्छ मारला, परंतु काही असेल ते आम्ही बंद केले. पण करोना काळामध्ये कोणाकडे पैसे नव्हते, त्याच्यामुळे त्या कुटुंबाची परिस्थिती तीच होती. आणि तुम्ही जर प्रशासनाने जर त्याच्यावरती अतिरेकपणा केला तर मग आम्ही काय करायचं? तिथे गेलेल्या पोलिसांवरती आम्ही काय करणार नाही. तिथे गेलेल्या दादा ऐका, लेट मी फिनिश. तिथे गेलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा तुमचे शिपाई असेल कोणी असेल, ते तिथे गेले तुमच्या ऑर्डर प्रमाणे, बरोबर आहे. कारण तुम्हाला त्या सचिवाने ऑर्डर दिली म्हणून तो मूर्ख सचिव बाजार समितीचा, त्याला तरी ऑर्डर द्यायचा परमिशन आहे अधिकार नाही. का? अजिबात नाही, ही बात नाही. अजिबात नाही. आणि त्याच्या साहेब विरुद्ध- मी आहे ना, मी स्वतः दाखल करा. नाही, मग याच्यावरती- शासनाच्या- बघा, आता अधिकारी नाही, दादा. हां. मी सॉरी, मला जर सवय लागलेली नाही, आहे, नाही, त्याच्यामुळं काय अडचण नाही. ह्या कमिटी आहेत ना, बांधकाम कमिटी, त्याच्यावरती डायरेक्टर म्हणून मी आहे, कितीतरी कमिटीवरती. आणि हे जे आहे ना PWD, हे किती चोर डिपार्टमेंट आहे ना, हे माझ्यापेक्षा बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यापेक्षा कोणाला माहित नाही. त्याच्यामुळं हे जे अंधव्यवहार चाललेले आहेत हे त्यांनी स्टॉप करावे, अन्यथा त्याचा बुच मारणार. बाळासाहेबांच्या भाषेत की बांबू घालायचा तर घालायचं, ते आम्ही करणार आहोत. याला जर नाही मिळाला, खरंच सांगतो मी तुम्हाला, प्रशासनाच्या कार्यालयात सांगतो, इथं एवढा मॉब्स आहे त्याच्या समोर सांगतोय, जर आमच्या सोनाला नाही मिळाला तर मी सांगतो की बेकार अवस्था होईल PWDची. कारण मंत्रालयापासून हलवून टाकू. महाराष्ट्रभर आम्ही करू. आणि काय झालं, एक उदाहरण, ज्याचं कुटुंब चालतंय त्या कुटुंबाला मारायचा विचार, म्हणजे शेतकरी मारायचंय, तुम्ही महिलांवरती मारायचं, त्याची चौकशी पोलीस प्रशासन करत नाहीये. मी तर त्यावेळेस बोलतो, महिलांचे आज मुलींचे बलात्कार होत आहे, त्याच्यावरती प्रशासन करत नाही, चौकशी करत नाही. पण ही गोष्ट मात्र प्रकाशित नाही, ते खोटं आहे, हे पॉसिबल नाही साहेब. आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जातीने लक्ष द्यावं. PWDचं कुठं मारायची, कुठं काय करायचं, त्याचे बाळासाहेब आमचे खंबीर आहेत आणि त्या बाळासाहेबांचे कार्यकर्ते खंबीर आहेत. परंतु या कुटुंबाला तिथं वास्तव करू द्या. त्या असेल सचिव बिंडूक माणूस, त्याला तुमच्या मदतीने सांगा की बाबा असं करू नको. जर वरतून जर बाळासाहेबांच्या भाषेला नांडूक पाडायला सुरुवात झाली तर मात्र आम्ही ते कमिटी देखील बरखास्त करायची ताकद आहे. अर्ध महामंडळ आम्हाला माहिती आहे कसं आहे ते, कारण का बाळासाहेबांची सवयीप्रमाणे कुठं काय झाकलेलं आहे ते झाकलेलं असू द्या, उघडं करू नका, नाहीतर मग ते आम्ही सगळं उघडं करतो. बाळासाहेब ना तो ह्याला घाबरत पंतप्रधानांना ना होम मिनिस्टरला. त्याच्यामुळे समिती बिमिती बाळासाहेबांसाठी आणि आमच्यासाठी कुचकामी आहे. न्यायालयात जे येईल ती बाब असेल ती आमच्या कार्यकर्त्यावरती करा, पण अवैधिक पद्धतीने म्हणजे न्यायालयीन पद्धतीने जर हे करत असाल तर मात्र गई नाही. आणि लवकरात लवकर काही गोष्टी बघा, प्रशासन जे पोलीस प्रशासनाने देखील मदत केली, हरकत नसते. कारण आम्ही पोलीस प्रशासनाला प्रथम प्राधान्य देतो की बाबा या गोष्टी आहेत. पोलीस प्रशासन खरं खोटं काय ते नाही करत. आणि दुसरी गोष्ट दयेची पण भूमिका पोलीस प्रशासन
निभवतो याच्यावरती ठाम विश्वास आहे. पण असं नाही की बाबा नाही, आता तुम्ही जे त्याचं बोलता ऐका ना, तुम्ही जे बोलतात ना, तर पोलीस प्रशासन त्याच्यात मध्यस्थी करू शकतं. 5x5 त्यांचं म्हणणं आहे की ती जागा पहिली दिलेली आहे, परंतु याचा तपास चालू आहे, अजून काही पूर्ण झालेला नाही. तुमच्या लक्षात घ्या. ठीक आहे. त्यांना जे काही प्रश्न विचारले आम्ही, त्या प्रश्नामध्ये त्यांनी आम्हाला काही कागदपत्र सादर केले आहेत, त्याच्यावर आमचा तपास चालू आहे. तुमच्या लक्षात घ्या ना. येस येस आय ॲग्री युअर पॉइंट. भाडं भरलेलं आहे त्यांनी, त्याचं सगळं काय काय आहे. तुम्ही सांगताना ते भाडं 2009 पर्यंत ऐका ना साहेब, तुम्हाला एक कायद्याचं 2 मिनिटं 9 पर्यंत भरले साहेब. दादा 2 मिनिटं सॉरी. म्हणजे ते आपण म्हणतो भाडं भरलेलं आहे ते 2009 पर्यंत, म्हणजे आता 24 चालू. अहो या प्राईम मिनिस्टर मूर्खांनी त्याची भाडे नाही भरलीत करोडच्या काळामध्ये. मग त्याच्यावरती आम्ही नाही, action घेऊ. करोनाचा काळ हा कधीचा आम्ही होता? सांगतो आम्ही तो सांगतो कधीचा ना. आहे? आम्ही सांगतो ना की बाबा त्याला नाही जमलं बरं, करायला. आम्ही बरं का त्याचा साहेब, पेनल्टी काय असेल घ्या, त्याच्या पेनल्टी काय असेल तो घ्या, पण हा, आपलं हे दुकान तिथं मुद्दा असलं बरोबर पाहिजे. आहे. याच्यामध्ये बाजार समितीला आम्ही सांगू मध्यस्थी दुवा म्हणून की पेनल्टी काय असेल ती घ्या तुम्ही, आणि तुमच्या नियमात बसत असेल नाही, तर सर. घ्या. 2 मिनिटं एक मला मिनिट. ऐका, एवढी मध्यस्थी करू शकतो, परंतु आमच्याकडे जे तपासात निष्पन्न झालेलं आहे 2009 पासून त्यांनी काही भरलेलं नाही आहे. नंतर त्याच्यानंतर एक पावती जी आहे 2012ची 12ची जो कायद्याचं त्यांनी कोर्टात दाखल केलं, आपण म्हणतो नोटीस आलेली, त्यांना दिली नगरपालिकेने नोटीस तोडायसाठीची. त्याच्यात दावा दाखल केलाय कोणी, यांच्या पुतण्याने. पुतण्याने गेलेला आहे. आणि त्या पुतण्याने दावा दाखल केलाय ना, दोन त्याच्यामध्ये मिनिटं. स्टे ऑर्डर दिली. तुम्हाला काय बोलायचंय? 5x5 फूट आकाराची बोला, बोला, बोला. दर कसं पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना 2004 आणि 2009 त्यांच्याकडे पावत्या आहेत, मूळ हाच त्यांचा पुरावा आहे. जर आता मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांसोबत काम करतो राज्यावर, तर महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे, जर खाजगी जागेवर जर 12 वर्षाचं अतिक्रमण असेल एखादं, मग ते कमर्शियल असू द्या किंवा राहण्याचं असू द्या, तर त्या ठिकाणी म्हणजे खाजगी असेल तर 12 वर्ष, आणि जर सरकारी जागा असेल म्हणजे फॉरेस्ट असेल, गारण जमीन असेल, महाराष्ट्र शासनाचा उतारा असेल, तर त्या ठिकाणी 30 वर्षाचा जर पुरावा असेल तर कोर्ट ती जागाच त्याच्या नावावर करतं, म्हणजे तो मालकच आहे त्या जागेवर. आणि हा जो काय 2004-05चा तुम्ही पुरावा म्हणताय ना, एकतर त्यांचं इथं जागा कोणाची याच्यावरूनच भांडण चालू आहे. त्याला 2009ची PWDची नोटीस आहे. नंतर या ठिकाणी ते अतिक्रमण पाडू नये वगैरे म्हणून कोर्टाचा सुद्धा त्या ठिकाणी स्टे आहे. नावाने ते बघा. हा ती कुणाच्या नावाने? असू द्या ना, कोणाचं नाव असू द्या, शेवटी तो कोणतरी त्याचा वारसदार आहे का ना, तो वारस घरातलाच आहे ना, तो त्यांनी त्यांच्यावर जबाब दिला. असू द्या ना. नाही तो घरातलाच विषय आहे, तो जागा तीच आहे ना, जागा पण तीच आहे ना, लावलं. जागा तीच आहे ना. उलट नाही, नाही, समजा त्यांचं ऑब्जेक्शन असेल, आपण लावलं. हा त्यांचं काय म्हणणं आहे, याचा पुतण्या ना, हा. त्यांचं म्हणणं आहे की यांनी मला तिथून घरातून पण घरची प्रॉपर्टी होती ना, तिथून पण मला साहेब, हुसकून घरातला लावलं. विषय आहे. असं नाही. family matter, तो वेगळा विषय. हा मुद्दा तो करून family हे आहे ना, तुम्ही म्हणले- 2012चा विषय आहे ना, 2012चा तुमच्या कोर्टाचा ऑर्डर अर्ज आहे. आहे का त्याचा? अर्ज आलेला आहे का बुवा यांचा? तुम्ही जे हो, त्यांचा बाबा आहे आमच्याकडे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही जे आता पुतण्या उल्लेख ना, केला, त्याचा जबाब की त्याच्यामुळे आम्ही गेलो. कारण 12ची ऑर्डर आहे ती कोर्टाची त्यांच्या बाजूने आहे. सर, साहेब, कायदा family आणि- matter मध्ये बोलायला तुम्हाला अधिकार आहे का? नाही तर. नाही, नाही, ते जाऊ दे. Family matter मध्ये. त्यांचा family ऐका विषय आहे. ऐका ऐका ते अहो, तो प्रॉपर्टीचा विषय चालला ना. नाही, नाही, ती प्रॉपर्टी त्यांचीच आहे ना. नाही, नाही, कब्जा आता प्रॉपर्टी कोणाच्या नावावर येते ठीक आहे ती? ना, कब्जेदार कोण आहेत आता? भाऊ भावाला देईल, भाऊ ती टपरी आहे ना. विषय- ती विषय टपरी इथं- कोणाच्या नावाने आहे? विषय इथं PWD ऐकून घ्या, विषय इथं PWD, इथं विषय मार्केट यार्डचा विषय आणि इकडे सोनवणे कुटुंबाचा विषय, हा विषय नाही, चालू बिजरे, आहे. त्यांच्या PWD चा घरामध्ये भाऊ दाखला भावाला आहे. काय बोलतोय काय काढा, नाही, हा त्याचा दाखला वैयक्तिक करा. साहेब विषय आहे. आणि दुसरी एक गोष्ट, साहेब मग तो जो पप्पू त्यांचा भाऊ आहे ना, त्यांचा SP ला एवढे लेटर गेलेले साहेब, त्यांची तक्रार दाखवा. त्यात एक छोटी- त्यांना बोलून दाखवा. त्याचं म्हणणं आम्ही घेतलं ना. कायदा व्यवस्थेचा प्रश्न- 12ची ऑर्डर बघा कोर्टाची कुणाच्या नावाने बघा आहे? साहेब, काय माहिती आहे का? ऐका. म्हणून एक 12ची विषय- ऑर्डर ऐकून घ्या, ऐकून घ्या, एक मिनिट वेगळं साहेब. नाव आहे. एक मिनिट साहेब, एक मिनिट. म्हणजे आता परिषद कोणाचं आहे 12चं? चौधरी साहेब, हो चौधरी साहेब, तो जो यांचा पुतण्याचा विषय आहे ना, तो आता इथं नका घेऊ. आता फक्त हो साहेब ऐकून घ्या, आता फक्त टपरीचा जो विषय आहे ना, ऐका ना, हे PWDचं पत्र आहे, ते वाचायचे. मला एक- मी वाचतोय, पण मला एक सांगा, आता तुम्ही बोलले त्याच्यावर मी पॉईंट करतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही बोलताय की त्यासाठी आम्ही गेलो प्रोटेक्शन द्यायला, बरोबर? तर सर, बाजार समिती चालवतात. ऍक्च्युली ऐका ऐका, आमच्या जागेवर तुम्ही बसलेत आणि तुम्हाला असा नाही, कॉल बरोबर आहे, आला, बरोबर आहे. ऐकून घ्या. आम्ही काय ब्रह्मदेव नाही आहे, बरोबर आहे. आम्ही काही इथले मूळचे नाही. ऐका ऐका, कॉल आला तर आमचं पोलिसाचं काम आहे जाणं जाणं, बरोबर तिथं, आहे. योग्य आहे, पोलिसाचं योग्य आहे. काम जाणं. आता जागा ऐका, तुम्हाला मी सांगतो, पोलीस आता आमच्या या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून मी नोकरी करतो.
तर जमिनीचे वाद येतात, बांधाचे वाद येतात, याच्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, लक्षात तुम्ही घ्या. मान्य केलं तुमचं दोन मिनिटं फक्त मला पण बोलू द्या. तुमचं मान्य केलं, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही केलं, ते तुमचं काम तुम्ही केलं. मग तुम्ही मला सांगा, बाजार समिती चालवतात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, त्यांची कमिटी आहे, त्यांना पण कळलं पाहिजे 25 वर्षापासून एक बौद्ध समाजाचं कुटुंब इथे आपलं उदरनिर्वाह करते आहे, तर उद्या जर त्यांचं आम्ही तोडलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आपल्याला माहिती आहे, ते त्यांना कळत नाही का? त्यांनाही माहिती पाहिजे ना की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लक्षात या समाजाच्या बद्दल शेवटी सहानुभूती अख्ख्या महाराष्ट्रात जाईल. तर उद्या काय झालं, तुम्ही तुमचं काम केलं, पण ते पण साहेब कमिटी चालवतात बाजार समिती, त्यांना पण तेवढं नॉलेज पाहिजे. म्हणजे त्यांनी अतिता हे पणा करून त्यांनी तिथे येऊन प्रत्यक्ष त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन ते तोडा, हे म्हणजे साहेब हुकुमशाही आहे. आणि हे त्यांनी ते पत्रकात दिलं हुकुमशाही, तो उल्लेख एकदम परफेक्ट त्यांना लागतो. तर आता आमची एक विनंती आहे की जसं आम्ही ॲट्रॉसिटीचं बोलतच नाही, तुम्ही जे काय तुमच्या नियमाने कायद्याने त्यांनी हातात कायदा घेतलेला आहे, तो कायदा जो आहे ना त्यांनी हातात घेतला आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही काय कारवाई कराल का? तुमच्या आपल्या कायद्यामध्ये काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. ऐका निघा. आता याच्यामध्ये संपूर्ण तपास काही झालेला नाहीये. आता याच्यामध्ये PWDचं आम्हाला कालच पत्र मिळालेलं आहे. आम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं की ही जागा तुमची कुठपर्यंत आहे आणि ही कोणाची जागा आहे, याच्यावरती सगळी चौकशी करून मग योग्य तो निर्णय घेता येईल आपल्याला, काय येईल तो. कारण नुसतं मोगम बोलण्यात नाही, शेवटी काय असतं माहिती का, कायदा हा कागदावर चालतो, लक्षात घ्या, कागदावरती चालतो. आता यांचे काय लॉ आहेत, मार्केट कमिटीचे लॉ काय आहेत, आता पोलीस प्रशासनाकडे IPC चालते, CRPC चालते, जुने जे आहेत, आता नवीन कल्पना झालेली आहेत. तर याच्यामध्ये यांनी पत्र दिलेलं आहे ही कुठपासून कुठपर्यंत आहे, ही त्यांची जागा ठरलेली आहे. आता 7, 12 आणि 8चं उत्तर पण दाखव त्यांना. फक्त राहिला प्रश्न तुमचा असं म्हणणं आहे की जुनं 20 वर्षापासून ते गाळा चालवतो, त्या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल किंवा काय त्याच्यात सोल्युशन आहे याचा आम्हाला पण अभ्यास करावा लागेल. आमच्या त्या अखत्यारीतून ते आलेलं नाहीये. नाही ते तुम्ही ऐका, तुम्ही त्यांना ऍप्लिकेशन द्या, त्यांच्याकडे तुम्ही मागणी करा. ऐका, मागणी करा, ते आमच्या जवळचे नाही, तुम्ही नाही, आम्ही नाही पक्षपाती काम करतो. आणि आताच्या परिस्थितीला जर तिथं 5 फूटची जी जागा म्हणताय नाही तुम्ही, नाही, ती जी 5 फुटाची जागा आहे जागा ना, म्हणताय ना, तिथं आमचं फक्त म्हणणं तुम्ही एवढं जाऊन होतं. बघा, शटर आहे फक्त. नाही शटर असून द्या, आमचं म्हणणं एवढंच आहे. चला ठीक आहे, अतिक्रमण त्यांनी काढून नेलं, त्यांच्या हिशोबाने नवीन अतिक्रमण काढून नेलं. जुनं जे नेलं, जे जुन्या गोष्टी होत्या, आपण त्याच्या विरुद्ध त्यांच्यावरती दाखल नाही करू शकत की यांनी आता सदर. जुनं कोण, ऐका थांबा. नाही माझं काय म्हणणं आहे, जे जुनं होतं 5x5 ची जागा होती त्यांनी मान्य केलंय की आणि त्यांच्या बाईट मध्ये आहे, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये 5x5 त्यांची टपरी होती, त्यांनी मान्य केलं. आता तिथं साहेब ती टपरी आहे का? नाही. मग त्यांनी त्याचं 100% उदरनिर्वाह संपवला. नाही, अतिक्रमण काढण्याबद्दल दुमत नव्हतं साहेब, त्यांचं परंतु असं म्हणणं 5x5 ची होतं जी की जागा नेली ना, 5x5 ची जी टपरी आहे ती बंद अवस्थेत होती, यांनी ती स्वतः काढलेली आहे, लक्षात घ्या. ऐका ना, यांनी स्वतः काढलेली आहे आणि यांनी जे स्ट्रक्चर केलं होतं नवीन, त्याला त्याचा विरोध होता, लक्षात घ्या. त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत, नवीन स्ट्रक्चर व्हिडिओ पण आहे. तुझ्याकडे आहे ना जुनी आणि व्हिडिओ, दाखव ना. जुनी आणि नवीन दोन्ही तुम्हीच म्हणजे बाजार समितीने काढलेली याचा पुरावा आहे माझ्याकडे. ठीक आहे ना, त्याच्यावरती तुमचं काय भाष्य असेल ते करू आपण, तपास करू त्याच्यामध्ये. नाही त्यांच्यावरती आपल्याला. आणि सर ऍट्रॉसिटीच्या विषयामध्ये आणण्याचं कारण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश सुभाष कवडे यांच्या तोंडून वक्तव्य आलं, हा बाजार समितीचा निर्णय आहे आणि बाजार समितीला पूर्ण अधिकार आहे कोणाचं दुकान काढायचंय आणि कोणाचं दुकान ठेवायचंय. त्यांना आम्हाला आमची घाण तिथून काढून टाकायची होती, त्यामुळे त्यांनी असं भाष्य केलं. आणि ते जे रुपेश कवडे जे बोलले होते, हा बाजार समितीचा निर्णय आहे आणि बाजार समितीने निर्णय घेतला तुझं दुकान काढून टाकायचं, याचा माझ्याकडे पुरावा आहे. त्यांच्या स्टेटमेंट मध्ये काय आलं ते दाखव. आता हे नवीन स्ट्रक्चर आहे. तुम्ही बसा. नाही तुमच्या, ऐका ना, तुमच्या एक मिनिट, 59 प्रमाणे हा वाचा, 59 अप्रमाणे वाचा ना तुम्ही. प्रत्येक प्रतिकरणाचे त्यांचे कोणाच्या तयार होणाऱ्या
मार्केट कमिटी नाही, हे त्यांचं म्हणणं मांडतात आपल्याला. त्यांनी जे दिलं आम्हाला पेपर ते तुम्हाला दाखवतोय. आता तुम्ही जे वेगळं सांगितलं मंत्रालयाचं त्याचं जे काय असेल ते आम्हाला द्या, आम्ही त्यांना मांडू. अधिकाऱ्याच्या आपल्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असलेली सर्व आवश्यक ती माहिती बाजार समितीला किंवा या बाबतीत तिने प्राधिकृत केलेल्या तिच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना विनाशुल्क पुरविणे हे त्याचे कर्तव्य आहे. तसेच बाजार समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला या अधिनियमाखाली आपल्या अधिकाराचा